तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए आणि मी आजच्या कल्टिकट्टा शो मध्ये आरजे स्वरा तुमच्या सोबत आहे. सध्या गणेशोत्सवाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय आणि या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता गणपती बाप्पा हे नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक त्याच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर असतो. 64 कलांचा अधिपती, कलेची, विद्येची आणि बुद्धीची देवता म्हणून गणपती बाप्पाकडे आपण पाहतो. आणि खरं तर प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती तरी कला असते बरं का. आणि कलेमुळेच खरं तर माणूस त्याचं जीवन जगत असतो. तर असाच कला जपणारा एक सुंदर म्हणजे लेखणी जपणारा यंगस्टर आज माझ्यासोबत आहे आणि त्याचं नाव आहे निखिल संताजी खरात. खरातवाडी बहेवरून तो इथं आलेला आहे आणि सध्या तो राजाराम बापू पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं फिटरच्या 2ऱ्या वर्षामध्ये शिकतोय. तर निखिल, रेडिओ शुगरमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. आज तुला रेडिओ शुगरमध्ये येऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं, कारण इथे मी पहिल्यांदाच आलेलो आहे. हा हा. आणि इथल्या सुविधेच्या बाबतीत खूप छान वाटलं. बरं. शांततेचं वातावरण, मनसोक्त विचार मांडता येतात तुमच्यासमोर. लेखन कला अवगत करता येते. हा. ज्या काही माझ्या कला होत्या हा. ते मी आज तुमच्या समोर थोड्या वेळ सादर करणारच आहे. नक्कीच. आणि आता हे बघ, मी ओळख करून देतानाच असं म्हटलंय की गणपती बाप्पा ही कलेची, विद्येची आणि बुद्धीची देवता आहे आणि त्यामुळं प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कला असतात. तर मलाही असं कळलं की तू खूप छान लिहितोस आणि तुझ्या बोलण्यातून पण ते वारंवार येतंय. तर आता लेखणी जी आहे तर ती कधीपासून तू लिहायला सुरुवात केलीस? कशी सुरुवात झाली या गोष्टीची? कारण मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि त्यासाठी मी खूप गाणी ऐकतो आणि शांत वातावरण मी चिंतन करून त्यासाठी जे मनात चिंतन व्यक्त करणारी वाक्य आहेत ती मी लिखित स्वरूपात लिहिली असली तरी त्यासाठी मला जे मनाला म्हणजे आता जे चालू सध्या नाही गाणे, म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे जगासमोर, त्यासाठी मी वेगळं लिखित स्वरूपात गाणे लिहिलेलं आहे तुमच्यासमोर. ठीक आहे. आणि मला सांग की आता लिखाण म्हणलं की त्याच्यासाठी आधी वाचन लागतं. जेवढं तुम्ही ऐकता, जेवढं तुम्ही वाचता तेव्हाच तुम्ही लिहू शकता. तर त्याच्यासाठी तू काही वेगवेगळी पुस्तकं वगैरे वाचतोयस का? कुठले लेखक तुला आवडतात किंवा अशा पद्धतीनं तू याच्याकडे बघतोयस का तुझ्या लेखणीकडे? मी बऱ्यापैकी पुस्तकं वाचलेली आहेत. त्याच्यापेक्षा मला गाणे ऐकायची आवड खूप आहे आणि ते मी आज गाणी ऐकलेली आहेत अजय अतुल यांची. आणि त्यांचे भाऊ जे आहेत त्याच्यातून मला जे कला जी अवगत झाली त्या कलेबद्दल मी आज मनसोक्त विचार मांडू शकतो. नक्कीच. आणि मला सांग की आता शाळेतलं जे वय असतं, आता तू 2ऱ्या वर्षात कॉलेजच्या शिकतोयस बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. मग शाळेतले दिवस जेव्हा होते तुझे, तर तेव्हा शाळेमध्ये असा काही तू परफॉर्मन्स केलायस का? एकदा केलता माईक समोर. त्यावेळी म्हणजे ज्यावेळी 9वी 10वीला मी होतो त्यावेळी आमचं धाडस होत नव्हतं माईक समोर जाण्याचं. मी 1-2 दुसरं मला जी कला म्हणजे म्हणण्याची कला होती ती मी शाळेसमोर दाखवून दिलेली आहे. आणि ते कला काही 10-15 वाक्यांचीच होते. पण आमचं वयाच्या मानकानुसार आम्हाला भीती वाटायची. त्या भीतीमुळे म्हणजे जास्त प्रमाणात मी स्वतः कला कोणाला दाखवली नाही जास्त प्रमाणात. बरं. मग ते आता जे सरांनी मला सांगितलं होतं, म्हणजे गणपतीचे ज्यावेळी आरतीचे मानकर आले ते त्यावेळी सांगितलं होतं की ज्याला गायनाची किंवा कविता लिहायची आवड आहे त्यांनी त्यावेळी तिथं सांगितलं होतं की तुम्हाला यात भाग घ्यायचा आहे का. मग त्यावेळी माझं स्वतःहून धाडस झालं नाही, पण ज्यावेळी मी स्वतःहून लिहिलं गाणं त्यावेळी माझं धाडस आजपर्यंत इथं यायचं झालेलं आहे. तर मला सांग की आतापर्यंत म्हणजे आता तू मला मगाशी काही गाणी दाखवलीस तू लिहिलेली, तर ती खूप छान तू लिहिलेली आहेस. म्हणजे जेवढं तू छान लिहितोस ना तेवढं तू छान बोलत नाहीस. अजून पण घाबरलायस तू. पण बाय द वे हा जोक्स पार्ट, बट स्टील मी तुला हे सांगेन की आता तू गाणी ही तर खूप छान लिहिलेली आहेस. आता ही गणपतीची गाणी सोडून याच्या व्यतिरिक्त अजून काय लिहायला तुला आवडतं? निसर्गाची गाणी लिहायला खूप आवडतात. निसर्गातील देखावे, वेगवेगळे पशुपक्षी, त्यांच्याबद्दल ज्या वेगवेगळी मते आहेत किंवा पावसाचा रंग देखावा त्याच्याबद्दल माझ्या मनात वेगवेगळी कला प्राप्त होते.
अच्छा, तर मग आता ही जी काही तू निसर्गावरची गाणी वगैरे जी काही लिहिलीस किंवा शब्दरचना जी करतोयस, मग ती तुझ्या घरच्यांना माहितीये का, किंवा घरच्यांना आवडते का, किंवा तुझ्या फ्रेंड्समध्ये कुणाला याबद्दल माहितीये का, त्यांना आवडतंय का हे तुझं लिखाण? माझ्या एका फ्रेंडला ते स्वतःहून शब्दाची रचना खूप छान करतो हा. आणि त्याला मीही लिहिलेली आवडते, परंतु माझ्यापेक्षा ते खूप छान लिहितो. हा. त्याला आणि फक्त मलाच माहिती दोघांच्यातले भाव काय आहेत यासाठी त्याला आणि मलाच फक्त माहित आहेत. तर आता गणेशोत्सवाचं वातावरण आहे, वेगवेगळी गाणी या निमित्ताने लॉन्च होत असतात गणपती रिलेटेड, बरोबर आहे? तर मग तुझ्या घरी गणपती बाप्पा असतो का? मग गणपतीच्या कलेची सेवा तू कशा पद्धतीनं केलीस? आमच्या घरी आम्ही दरवर्षी काय म्हणतो, त्याची कला मनात अंतर्गुण करावी लागते. मनात त्याच्याविषयी खूप चांगली श्रद्धा ठेवली तर गणपती बाप्पा नक्कीच भावतो. आणि गणपतीची सेवा आम्ही म्हणजे 7 दिवसाची सेवा केली. त्यामध्ये गणपतीचं जे भाव व्यक्त होते ते गणपती समोर आम्ही जे आम्हाला काळाची गरज किंवा आम्हाला जे प्रश्न निर्मिती आहेत त्यांच्यासमोर आम्ही मांडलेले आहेत. आणि शेवट बाप्पा जाताना आम्हाला कसं तरी वाटतं, म्हणजे आता बाप्पा निघाले, घर जरा मोकळं झाले साधारण वाटतं. आणि बाप्पाचे जे वार्षिक दिवस असतात 7 किंवा 12 ते आनंददायी व सुखदायी करूनच देवबाप्पा घरी जातात त्यांच्या. नक्कीच. तर आता गणपती रिलेटेड तू जी काही छान गाणी लिहिलेली आहेस ना, तर ती तुझ्या आवाजात एकदा आम्हाला ऐकवशील? धनाजीराव गणपती आलाय राव, मोदूक लाडू गणपती कसा बघतोय, मोदूक लाडू गणपती कसा बघतोय, टुकमुक बघतोय भाव. धनाजीराव गणपती आलाय राव, माझ्या गणपतीची वारी तार आली, माझ्या जगाची किंमत लईच भारी. धनाजीराव गणपती आलाय राव, धनाजीराव गणपती आलाय राव. धनाजीराव कुठं निघाला राव, धनाजीराव कुठं निघाला राव, गावोगावी मिरवणूक डीजेचं सॉंग लाव, गावोगावी मिरवणूक डीजेचं सॉंग लाव. धनाजीराव कुठे निघालाय राव, पोरं कशाला म्हणताय धनाजीराव, पोरं कशाला म्हणताय धनाजीराव, तुमचा डीजेच हाय लय भारी राव. धनाजीराव तुमचा डीजेच हाय लय भारी राव, देवाचा आनंद लयच भारी राव. धनाजीराव गणपती आला राव, धनाजीराव गणपती आला राव. वर्षातून एकदा तरी गणपती बाप्पाचा आशीर्वाद, देवा तुमचं रूपच लय भारी. धनाजीराव कशाला पळताय राव, धनाजीराव कशाला पळताय राव, गणपती बाप्पा तुमचं रूपच लय भारी राव. धनाजीराव गणपती आलाय राव, देवा तुझं रूप चराचरातून वाहे, यास हा भास मन मनी वाहू दे, देवा तुझी कीर्ती जगातून वाहे, हे तुझं रूप चराचरातून वाहे, देवा काल गेला हरवून, मनात पेटला जीवाचा खेळ, तुझी शक्ती जीवाची भक्ती एक रंग राहू दे, ए देवा तुझी कीर्ती चराचरा वाहे. गणपतीची वारी मनच भारी, देवा तुझं रूपच लय भारी. हे बाप्पा तुझी कीर्तीच लय भारी, हे देवा तुझं रूप लयच भारी. माझा बापा किती गोड दिसतो, सोन पावलानी आले बाप्पा लावून टिळा, घरोघरी वारी देवा तुझं रूप, सुंदर निराग स्वरूप हे तुझे, भक्तीनं तल्लीन झाले मन माझे, देवा तुझी शक्ती जीवाची भक्ती,
ही गणपतीची वारी मनच भारी देवा तुझं रूप चलय भारी हे बाप्पा काळ गेला हरवून. तर निखिल खराच्या आवाजातलं हे सुंदर गाणं तुम्ही ऐकलं असेल. तर निखिलनं हे गाणं सुद्धा गायलंय आणि या गाण्याचे लिरिक्स जे आहेत तर ते त्याने स्वतःच लिहिलेले आहेत. त्यामुळे निखिल तू खूप छान लिहितोयस आणि मला तुझं हे गाणं जे काही तू लिहून आणलेलं आहेस तर ते मला खूप आवडलंय. तर इथून पुढे सुद्धा अशीच वेगवेगळी गाणी किंवा शब्दांची रचना ही नेहमी करत राहा आणि याच तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.